तर आजचा आपला टॉपिक आहे गुणविज्ञानी आहे. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर आपण कर्म बघितलं होते. कर्मामध्ये काय बघितलं त्याची निरुक्ती बघितली, त्याची कर्मशब्द कुठून बनलेला आहे ते बघितलं, हे कशापासून आलेला आहे हा कर्मशब्द. नंतर काय त्याचे प्रकार बघितले, तर्कसंग्रहानुसार, प्रशस्त पाठानुसार, आयुर्वेदानुसार किंवा वेदानुसार, वेदोक्त कर्मे असे त्याचे काय प्रकार बघितले. नंतर काय बघितलं त्याचं आयुर्वेदामध्ये महत्त्व बघितलं, म्हणजे कर्माचं आयुर्वेदामध्ये कुठे कुठे महत्त्व होतं आपल्यालाही. नंतर काय कर्म आणि गुण यांच्यातला आपण फरक सुद्धा बघितला होता, डिफरन्स बघितला होता. तर आता आपल्याला काय करायचे आणि नंतर काय बघितलं आपण द्रव्य बघितलं होतं. ओके, द्रव्यामध्ये आपण बघितलं. मग आज काय करायचे आपल्याला तर गुण बघायचे. आता आपल्याला द्रव्याची जेव्हा आपण व्याख्या केली होती तेव्हा आपल्याला बघितलं होतं काय होती द्रव्याची व्याख्या. यत्रा चित्रा कम गुणा कारण समवायी यत्त द्रव्य. म्हणजे काय म्हणलं होतं, ज्याच्यामध्ये द्रव्य द्रव्य कुणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये कर्म आणि गुण काय असतात तर समवायी संबंधाने आणि आश्रयी संबंधाने राहतात, त्याला आपण काय म्हणत होतो, आपलं द्रव्य म्हणत होतो. तर काय त्याच्यामध्ये समवाय संबंधाने कोण राहत होतं आपलं, गुण आणि कर्म. मग त्यातलंच एक काय बघायचं आता आपल्याला, गुण विज्ञानी. आता हे जे गुण आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण जस्ट एक इंट्रोडक्शन लेक्चर घेणार. म्हणजे गुण म्हणजे काय, त्याची निरुक्ती काय, पर्यायी नावं काय आहेत त्याची, त्याची परिभाषा काय आणि गुणाचे वर्गीकरण. मग त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदानुसार, प्रशस्त पाठानुसार, तर्कसंग्रहानुसार आणि वैशेषिक दर्शनानुसार आपण काय करणार आहे त्याचे हे वर्गीकरण बघणार आहोत. कारण आपल्याला एकूण गुण विज्ञानामध्ये 41 गुण काय करायचे, स्टडी करायचे. तर ओके, जे कोण सांगितले तर आपले आयुर्वेदानुसार आहेत, आपले कुणानुसार, आयुर्वेदानुसार सांगितलेले 41 गुण जे की आचार्य चाणक्याने सांगितले ते स्टडी करायचे. मग प्रत्येक गुण आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण जस्ट इंट्रोडक्शन घेणार की कोण किती गुण सांगितले, कोणता गुण कोणी सांगितलेला आहे. ओके, MCQ वगैरेमध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की बाबा हा गुण वैशेषिक दर्शनकारांनी सांगितलेला आहे का, हो या नाही. म्हणजे असे 4 ऑप्शन असतील, त्यातला कोणता गुण वैशेषिक दर्शनानुसार नाहीये, कोणता गुण हा तर्कसंग्रहानुसार नाहीये, असे क्वेश्चन येऊ शकतात. त्यानुसार आपण एक जनरल इंट्रोडक्शन घेऊ आज. ओके, तर पहिला पॉईंट काय आहे तर गुण शब्दाची व्युत्पत्ती. म्हणजे हा जो गुण शब्द आहे, हा जो गुण शब्द आहे, हा गुण शब्द कुठून आला. जसं आपण कर्माबद्दल बोललो, कर्म शब्द क्री विक्षेपी या तुला मनन प्रत्यय लागून कोणता शब्द आला, आपला कर्म शब्द बनला होता. त्याचप्रमाणे गुण शब्दाचं काय म्हणले त्यांनी तर गुण आमंत्र्याने. काय म्हणले, गुण आमंत्र्याने या धातूपासून कोणता शब्द बनलेला आहे आपला, गुण शब्द बनलेला आहे म्हणले. काय म्हणले, गुण आमंत्र्याने या धातूपासून गुण या शब्दाची काय झालेली आहे, उत्पत्ती झालेली आहे म्हणले. ओके, कळला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय म्हणले, गुण शब्दाची निरुक्ती. म्हणजे हा गुण शब्द, गुण म्हणजे काय, थोडक्यामध्ये त्याची निरुक्ती सांगितलेली. काय सांगितले, गुण्यते आमंत्रते लोकाने नीती गुण. काय म्हणले, ज्याच्यामुळे लोक किंवा व्यक्ती, लोक म्हणजे काय तर व्यक्ती, जी काय होतात द्रव्याकडे आकर्षित होतात म्हणले ही, त्याला आपण काय म्हणते, गुण म्हणतो म्हणले ही. ओके, म्हणजे अशी कोणती तरी प्रॉपर्टी कुणाची, द्रव्याची. म्हणजे द्रव्याचे जे वैशिष्ट्य आहे, त्याची जी प्रॉपर्टी आहे एखादी विशिष्ट, आता गुण म्हणजे प्रॉपर्टी, म्हणजे द्रव्यामधला जो विशिष्टपणा आहे, जे वैशिष्ट्य आहे, त्याच्यामुळे काय होते, लोक त्या द्रव्याकडे काय होले, आकर्षित होऊ लागले. तर म्हणजे काय होले, त्याला इम्प्रेस होते, त्याच्यावर द्रव्यावर इम्प्रेस होते, तर द्रव्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. मग ते अट्रॅक्शन त्याच्यामुळे होते, त्याच्या पॉईंट ऑफ अट्रॅक्शनला म्हणजे त्या कॉजला आपण काय म्हणतोय तर गुण म्हणतो म्हणले. ओके, तर त्याचे पर्यायी नावं. पुढचा पॉईंट काय आपला, पर्यायी नावं. आता पर्यायी नावामध्ये कोणकोणते म्हणले, पहिले काय म्हणले, गुणाला गुणधर्म म्हणले. आपण बघतो प्रत्येक द्रव्याचा काही ना काहीतरी गुणधर्म असतो, त्याची स्पेसिफिसिटी असते, त्याची काहीतरी प्रॉपर्टी असते. ओके, पुढे काय म्हणले, गुणवत्ता म्हणले. पुढे काय म्हणले, विशेषता, स्पेसिफिसिटी असते. पुढे काय म्हणले, सद्गुण, जे की चांगली प्रॉपर्टी आहे, गुड प्रॉपर्टी त्याला आपण म्हणतो ही. ओके, योग्यता, द्रव्याची जी योग्यता आहे, कोणती योग्यता, कार्य करण्याची योग्यता. मग ते कार्य करण्यासाठी त्याला कोणतं तरी त्याच्याकडे कॅरेक्टर असतंय, ती विशिष्टता असते ही, त्याला आपण काय म्हणतो, योग्यता आणि उत्कृष्टता. म्हणजे काय त्याची ही हायरिटी म्हणते, त्याला आपण म्हणू शकतो. हे काय सांगितलं, त्याची पर्यायी नाव सांगितलं. कोणकोणती पर्यायी नावं, गुणधर्म, गुणवत्ता, विशेषतः, सद्गुण, योग्यता आणि उत्कृष्टता. ही काय सांगितली, गुणाची पर्यायी नावे सांगितलेली आहेत. ओके, आता पुढचा पॉईंट काय तर गुणाचे लक्षण. म्हणजे गुण कशाला माहिती, त्याची काय परिभाषा किंवा डेफिनेशन आपण म्हणू शकतो. काय म्हणले, द्रव्याश्रयी. पहिले काय, गुण कुणाला म्हणायचं, जर ते काय असतात द्रव्याच्या आश्रयाने राहतो. अगुणवान, स्वतः कसा आहे, निर्गुण आहे म्हणले. स्वतः त्याच्याकडे गुण आहे का, नाही. द्रव्याकडे गुण आहे पण गुणाकडे गुण आहे का, नाही. गुण निर्गुण आहे म्हणले. पुढे काय म्हणले, संयोग विभागेशु अकारण अनपेक्ष कारणम इति गुण लक्षणम.
काय म्हणले, जे की संयोग विभागावर अवलंबून राहत नाही म्हणले. आपण जेव्हा कर्मनिरूपण बघितलं होतं, कर्माचे डेफिनेशन काय होते की संयोग विभागेषु अनपेक्ष कारणम. कर्म काय होतं, संयोग आणि विभागावर अवलंबून राहत होतं, परंतु गुण काय म्हणते, संयोग विभागावर अवलंबून नाही. कळले 3 पॉईंट गुणाचे. काय कोण सांगितले हे तर वैशेषिक दर्शनकारांनी सांगितलं. पहिलं काय म्हणलं आपलं, ही जे द्रव्याश्रयी राहतात त्यांना गुण म्हणतात. गुण कुणाला म्हणायचं, तर पहिलं काय, जे द्रव्याच्या आश्रयाने राहतात. दुसरं काय, जे अगुणवान आहेत म्हणजे स्वतः कसे आहेत, निर्गुण आहेत. आणि तिसरं काय, ज्यांना संयोग विभागाची आवश्यकता लागत नाही, म्हणजे काय, जे संयोग विभागावर अवलंबून नाहीत. ओके, तेच म्हणले काय, द्रव्याच्या आश्रयाने राहणारा, अगुणवान. ओके, आणि संयोग विभागाला अनपेक्ष म्हणजे अपेक्षा नसतो, त्याला आपण काय म्हणतो म्हणले, गुण म्हणतो म्हणले. पुढे काय म्हणले, चरकाने काय म्हणले आता, समवायी तू निश्चेष्ट कारणम गुण. काय म्हणले पहिले त्याच्यामध्ये त्यांनी ही, की जो समवायी संबंधाने आहे. पहिलं काय म्हणले, समवायी संबंध. ओके, कुणाशी समवाय संबंध राहतो, तर द्रव्याशी समवाय संबंधाने राहतो. म्हणजे काय, जो द्रव्याच्या समवाय संबंधाने राहतो, काय म्हणले, द्रव्याशी समवाय संबंधाने राहणारा. दुसरं काय म्हणले, निश्चेष्ट. कसा आहे, चेष्टाहीन आहे, म्हणजे काय, चेष्टारहित आहे, क्रियारहित आहे. स्वतः कार्य करतो का, नाही. चेष्टा करतो का, नाही. तर काय करतो, द्रव्याला चेष्टा करण्यासाठी प्रेरित करतो. द्रव्याला चेष्टा करण्यासाठी जी प्रेरणा मिळते ती कुणामुळे मिळते, तर गुणामुळे. पण स्वतः चेष्टा ही नाही का, कस नाही. स्वतः कसा आहे, चेष्टा रहित आहे, क्रिया रहित आहे म्हणले. त्यालाच आपण काय म्हणायचं म्हणले, ही गुण असे म्हणायचं म्हणले. ओके, पुढे काय म्हणले त्यांनी, ही अथ द्रव्याश्रितात. तेच पहिले काय म्हणले ह्यांनी, जे की द्रव्याच्या आश्रयाने राहतं. निर्गुणा, स्वतः कसा आहे, निर्गुण आहे आणि निष्क्रिय आहे, त्याला आपण काय म्हणायचं म्हणले, हे गुण म्हणायचे. तेच सेम डेफिनेशन वरचीच. आता हे लक्षात ठेवा, काय म्हणले, गुणत्व जातिमत्व गुण सामान्य लक्षणम. आपण द्रव्याची डेफिनेशन बघितली होती. द्रव्य कुणाला म्हणलं होतं, त्याच्यामध्ये द्रव्यत्व ही जाती होती, त्याला आपण काय म्हणलं, द्रव्य म्हणलं. तसंच गुणाचं काय वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये गुणत्व ही जाती असती. काय म्हणले, गुणत्व जाती असणाऱ्या पदार्थाला आपण काय म्हणतो म्हणले, गुण म्हणतो म्हणले. जसं की द्रव्यामध्ये आपण बघितलं होतं, किंवा ज्याच्याकडे काय आहे, द्रवत्व ही जाती आहे, त्याला आपण काय म्हणलं होतं, द्रव्य म्हणलं. तसं गुणत्व जातीवाल्याला आपण काय म्हणतो म्हणले, गुण असे म्हणतो म्हणले. ओके, आता हेपर्यंत का आलं. आता आपल्याला बघायचे गुणाचे वर्गीकरण. तर आपल्याला टोटल किती गुण बघायचे, तर टोटल 41 गुण बघायचे आहेत. किती, 41 गुण, जे की आयुर्वेदानुसार सांगितलेले, म्हणजे आचार्य चरकानुसार सांगितलेले 41 गुण. पण त्याच्या आधी आपण काय बघणार आहोत, आज तर आज ते गुण बघणार आहोत का, म्हणजे तेही बघू. फक्त जस्ट इंट्रोडक्शन, म्हणजे सांख्य दर्शनकारांनुसार किंवा वैशिष्ट्य दर्शनकारांनी किती गुण सांगितले, प्रशस्तपादाने किती सांगितले, आपले आचार्य चरकाने किती गुण सांगितले, तर ते बघणार आहात आपण. तर सगळ्यात आधी आपल्याला काय बघायचं, तर वैशेषिक दर्शनानुसार. तर वैशेषिक दर्शनाने एकूण किती गुण सांगितले, तर एकूण 17 गुण सांगितलेत वैशेषिक दर्शनकारांनी. ओके, कोणकोणते ते 17 गुण. आता पहिले आहे आपले 4 महाभूत जे आहेत, ते 4 महाभूतांचे विषय कोणकोणते, रूप, रस, गंध आणि स्पर्श. हे 4 महाभूताचे जे विषय आहेत, त्यांच्या गुणात, त्यात गुणाचा समावेश केलाय. पुढे काय म्हणले, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग आणि विभाग. संख्या, परिमाण, पृथकत्व, विभाग, संयोग, विभाग, हे 5 गुण सांगितले. पुन्हा काय म्हणले, परत्व, अपरत्व सांगितलं. ओके, पुन्हा काय सांगितलं, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, हे 6 आत्मगुण. असे एकूण किती गुण सांगितले, तर 17 गुण सांगितले, कोण, आपले वैशिष्ट्य दर्शनकारानुसार. ओके, पुढे काय म्हणले आता, प्रशस्त पादानुसार. तर प्रशस्त पाद कोण होते, तर ज्यांनी वैशिष्ट्य दर्शनकारावर काय लिहिली, टीका लिहिली. आपण प्रशस्त पादांना काय म्हणू शकतो, तर जे की वैशिष्ट्य दर्शनकाराचे जे प्रमुख टीका करायचं, ते प्रशस्त पाद. ज्यांनी काय केलं, प्रशस्त पाद भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याला ते काय म्हणायचे, पदार्थ धर्म संग्रह म्हणायचे. तर त्यांनी काय केले, वैशिष्ट्य दर्शनकारांनी जे की 17 गुण सांगितले होते, त्यांनी किती गुण सांगितले होते, एकूण 17 गुण सांगितले होते. कोण, कनाद मुनींनी. म्हणजे कनाद मुनी कोण, तर वैशिष्ट्य दर्शनकाराचे दर्शन करता. ओके, त्यांच्या 17 गुणामध्ये त्यांनी काय केले, 7 गुणाचा काय केला, समावेश केला म्हणले ही. ओके, काय केलं, तर 7 गुणांचा समावेश केला. कोणकोणते 7 गुण ऍड केले, तर बघा कोणकोणते आहेत ते 7 गुण. पहिले काय, गुरुत्व. दुसरं द्रवत्व. तिसरं स्नेह. चौथं संस्कार. 5वा धर्म. 6 अधर्म आणि शब्द. असे काय केले त्यांनी, 7 धर्म ऍड केले, 7 काय केले, गुण ऍड केले. आणि एकूण किती गुण सांगितले त्यांनी, 24 गुण सांगितले. कोण, प्रशस्त पादानुसार. ओके, प्रश्न येऊ शकतो, प्रशस्त पादाने एकूण किती गुण सांगितले, तर किती, 24. वैशिष्ट्य दर्शनकारांनी किती सांगितले, 17. प्रशस्त पादाने किती गुण ऍड केले, 7 गुण ऍड केले. कोणकोणते, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, संस्कार, धर्म, अधर्म. ओके, आणखीन कोणता राहिला का, नाही.
आता आचार्य चरकानुसार किंवा आयुर्वेदानुसार आपलं वर्गीकरण जे काही आपल्याला बघायचे. चरकाने काय केले, याचे 2 भागामध्ये डिव्हिजन केले याचे ही. ओके, एक काय म्हणले आधिभौतिक आणि एक आध्यात्मिक, अशा 2 ह्याच्यामध्ये काय केले त्यांनी डिवाइड केले. आधिभौतिक गुणामध्ये त्यांनी काय म्हणले की बाबा जे की डे टू डे लाईफमध्ये त्यांचा उपयोग होतो अशा गुणाला त्यांनी काय म्हणले आधिभौतिक गुण म्हणले. मग त्यामध्ये त्यांनी काय केले सामान्य व विशेष गुणाचा जे की भौतिक सृष्टीशी जवळचा संबंध आहे त्यांचा, म्हणजे डेली लाईफमध्ये त्यांचा यूज होतो अशा गुणाला त्यांनी काय म्हणले आधिभौतिक गुण म्हणलेत. आता कोणकोणते आधिभौतिक गुण, तर त्यामध्ये त्यांनी काय म्हणले 10 पराधी गुण सांगितले, 20 गुरुवादी गुण सांगितले आणि 5 विशेष गुण किंवा त्याला आपण काय म्हणतोय सार्थ गुण असे म्हणतो. असे एकूण किती 35 आधिभौतिक गुण सांगितले. मग आता आध्यात्मिक किती राहिले, 6 आध्यात्मिक गुण राहिले. कोणते आध्यात्मिक गुण, तर आता आध्यात्मिक गुण आता काय म्हणले आध्यात्मिक गुणाला त्यांनी काय म्हणले आत्मगुण. आता क्वेश्चन येऊ शकतो की आचार्य चरकानुसार आत्मगुण लिहा, कन्फ्यूज व्हायचं नाही. आध्यात्मिक म्हणू किंवा आत्मगुण म्हणू आपल्याला काय लिहायचे ते सेमच आहे म्हणे. पण कधी कधी कन्फ्युजन काय होतं की आत्मगुण आणि आत्मलक्षण ह्याच्यामध्ये सुद्धा काय होते आपल्याला कन्फ्युजन होतं. मग आत्मलक्षण वेगळं आणि आत्मगुण वेगळं. ओके, आत्मगुण कोणकोणते आहेत आपले, तर बुद्धी सुखदुःख इच्छा द्वेष प्रयत्न हे काय म्हणले 6 आत्मगुण आहेत म्हणले ही, किंवा चांगलंच काय म्हणले त्यांनी हे आध्यात्मिक गुण म्हणले. ओके, कळालं एवढं, ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, हे जे आध्यात्मिक गुण आहेत किंवा सार्थ गुण, आता एक एक गुण काय करायचे आपल्या पुढच्या लेक्चरपासून एकदम डिटेलमध्ये कोणत्या गुणाचं काय कार्य आहे, ते गुण काय आहे, ओके एकदम डिटेलमध्ये आपण पुढच्या लेक्चरपासून बघू त्याचे उदाहरणं वगैरे वगैरे. ठीक आहे, आता ह्याची PPT किंवा PDF जी आपल्याला टेलिग्राम चॅनल